हॅलो फ्रेंड्स, चला तर मग या व्हिडिओत पाहूया बासुंदीच्या चवीची शेवयांची खीर 15 मिनिटात कशी बनवायची ते। कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी काजू तळून घेतले। त्याचसोबत 2 चमचे चारोळे सुद्धा मी तळून घेत आहे। ड्राय फ्रूट्स जे आपण वापरणार आहोत ते सुरुवातीला आपल्याला तळून घ्यायचे आहेत। त्यानंतर या ज्या भाजक्या शेवया आहेत त्या मी 1 वाटी घेतलेल्या होत्या, त्या सुद्धा आपल्याला लो गॅस फ्लेमवर 2 मिनिट छान अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत। या शेवया भाजक्याच असतात तरी सुद्धा यांना मी 1.5 ते 2 मिनिट अशा प्रकारे फ्राय करून घेते। खीर खूप छान होते। शेवया काढून घेतल्यानंतर आता आपण कॅरमल बनवून घेऊया। तर 3 चमचे साखर मी कढईमध्ये टाकलेली आहे आणि लो टू मीडियम गॅस फ्लेमवर याला आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे। साखरेचा पाक तयार झाल्यानंतर त्याचा कलर जेव्हा लालसर होतो तेव्हा आपल्याला याच्यामध्ये 1 लिटर दूध ॲड करायचं आहे। पाक खूप गरम असतो त्याच्यामुळे सुरुवातीला थोडंसं दूध पाकामध्ये टाकायचं आणि त्यानंतर बाकी उरलेलं दूध टाकायचं। आता मी 2 ते 3 चमचे बटर टाकलेलं आहे, त्याचसोबत उरलेली साखर सुद्धा मी दुधामध्ये टाकलेली आहे आणि आपण फ्राय करून घेतलेल्या शेवया टाकल्या, त्याचसोबत फ्राय करून घेतलेले ड्रायफ्रूट सुद्धा टाकून घ्यायचे आहेत। तर आपण जे कॅरमल बनवलं त्याच्यामुळेच आपल्या खिरीला बासुंदीसारखी टेस्ट येते आणि ही खीर बनायला फक्त 15 मिनिट लागतात। तर आता या खिरीला आपल्याला लो गॅस फ्लेमवर उकळून द्यायचं आहे। त्याआधी मी याच्यामध्ये वेलची पावडर टाकली अर्धा चमचा आणि हे थोडंसं जायफळ मी याच्यामध्ये टाकणार आहे, अगदी थोडंसं खिसून टाकणार आहे, याच्यामुळे खिरीला खूप छान फ्लेवर येतो। आता याला आपल्याला फक्त 5 ते 6 मिनिट उकळून द्यायचं आहे लो गॅस फ्लेमवर। तुम्ही पाहू शकता 5 ते 6 मिनिटांमध्येच खीर आपली छान अशी घट्ट झालेली आहे आणि तिला कलर सुद्धा अगदी बासुंदीसारखा आलेला आहे आणि चवीला सुद्धा ती अगदी खरपूस लागते। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी नक्की ट्राय करून पहा, अतिशय मस्त बनते। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।